त्या शेतीवर 15-20 एकर जमीन आहे, त्यांनी हे जुगाड घरच्या घरी बनवायचंय. मी खंडू भुजबळ तळेगाव डमडरे, मी ऊस ड्रिंचिंग करता हे जुगाड बनवलेलं आहे आणि फवारणी करता पण हा जुगाड दाखवलेला आहे. हा 2 HP पेट्रोल पंपाचं इंजिन आहे आणि हा पाईप आहे आणि हा 200 लिटरचा बॅलर आहे आणि हे ॲक्च्युली ऊस फोडायचं अवजार आहे. हे कसं बनवलंय याला सर्व ठिबकचं बनवलं. ठिबकचं हा पाईप बनवलेला आहे. हे टूब बनवले आहे. टूब जरी पाणी भरलं औषध भरलं तर दिसलं पाहिजे. 200 लिटर 250 लिटर इथपर्यंत खून केली. हे 100 लिटर आणि हे 200 लिटर आणि हे 225 लिटर. ज्यावेळेस आपण औषध भरतो तर इथनं भरतो औषध आणि पाणी हे सर्व खाली जाऊन हे सर्व मिक्स होतं. मिक्स झाल्याच्या नंतर या खालच्या पाईपातनं त्या इंजिनला येतं आणि इंजिनमधून या पाईपाने फवारणी चालू होती. ड्रिंचिंग म्हणा फवारणी म्हणा ऊस कुठलाही असू द्या फवारायला सर्वात चांगला. 15-16 कांड्यावरचा सुद्धा ऊस यांनी फवारला जातो आणि फवारण्याचे कार्यक्रम कसं एकदम सोपा आहे. 2 माणसं लागतात फक्त. 2 माणसात 2 तासात 1 एकर फवारणी होती आणि फवारणी अशी चालती की पंपाची घ्यायची गरज नाही. पाठीवर दुखायची पाठी दुखती पाठीची गरज नाही. पंप फक्त पटपट चालतो. पाईप किती इंची हा? पाईप हा 8 mm चा पाईप आहे. लांबी किती असेल तरी? लांबी 300 फूट लांबी आहे आणि पेट्रोल पंपावरचा आहे. हे जुगाड सर्व शेतकऱ्यांनी केलं पाहिजे. म्हणजे पंपाला घ्यायची गरज नाही. पाठीवर पंपाची गरज नाही. आणि हा ट्रॅक्टर ज्या शेतकऱ्यांच्या घरी ट्रॅक्टर आहे त्याला सर्वात बेस्ट आहे जुगाड आहे. त्या शेतीवर 15-20 एकर जमीन आहे त्यांनी हे जुगाड घरच्या घरी बनवायचं आहे. याला फक्त किती खर्च आला फक्त बॅलरला. हा बॅलर आहे. हा 300 फूट पाईप आहे आणि इंजिन याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही.